ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षात् आत्मा सुनित्यं। गणांचा नायक असलेल्या गणपतीला माझा नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. वेदातील तत्वज्ञान तूच आहेस. तूच सर्व जगाचा निर्माता आहेस, रक्षण करणारा आहेस आणि धारण करणारा पण आहेस. आणि तूच केवळ संहार करता पण आहेस. तू खरोखरच सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस. प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. मी योग्य आणि सत्यवचन करीन. तू माझं रक्षण कर. तू बोलणाऱ्याचं रक्षण कर. तू ऐकणाऱ्याचं रक्षण कर. तू देणाऱ्याचं रक्षण कर. तू घेणाऱ्याचं रक्षण कर. तू गुरूंचं रक्षण कर, शिष्यांचं रक्षण कर. तू माझं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ऊर्ध्व अधर ह्या सर्व दिशांकडून येणाऱ्या संकटांपासून माझं रक्षण कर. माझं सर्व बाजूंनी रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू सर्व शब्द आहेस, मन आहेस. तू सत्यमय आहेस. तू आनंदमय आहेस आणि ब्रह्ममयही आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस आणि तू ह्या सर्व विज्ञानातलं ज्ञान आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयैलेमेषति सर्वं जगदिदं तयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले आहे. हे सर्व जग तुझ्यामुळेच चालते. हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आहेस. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्वस्वरोम. तू रज तम आणि सत्व या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तू स्थूल सूक्ष्म आणि कारण देह या देहत्रयांच्या पण पलीकडचा आहेस. महाकारण आहेस. तू जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्तावस्था या तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा म्हणजे तुर्यावस्थारूप आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही कालांच्या पलीकडचा आहेस. मनुष्य शरीरातील मूलाधार चक्रात तू नेहमी स्थित असतोस. तू इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या तीनही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझे नित्य ध्यान करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, ब्रह्म हे सगळं तूच आहेस. भू, भुव आणि स्वहा हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत आणि तूच ओंकार पण आहेस. गणादीं पूर्वम् उच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वार परतरः
अर्धेन्दुलसीतं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपं बिन्दूत्तररूपं नादसन्धानं संहिता संधि स एषा गणेशविद्या गणकऋषि निचृत गायत्री छंदः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः। गण या शब्दाचा आदिवर्ण ग याचा प्रथम उच्चार करून वर्णातील प्रथम वर्ण अ याचा उच्चार केला। त्याच्या समोर अनुस्वार अर्धचंद्राकार शोभणाऱ्या ओंकाराने युक्त असा उच्चार केला की गंग हे तुझ्या बीजमंत्राचे रूप होय। गकार हे पूर्वरूप, अकार मध्यमरूप, अनुस्वार हे अंत्यरूप प्रणवरूप, बिंदू हे पूर्वीच्या तिन्हींना व्यापणारे उत्तररूप होय। या सर्वांचं एकत्रीकरण करणारा नाद होय। सर्वांचं एकत्रित उच्चारण म्हणजे संधी आणि अशा रीतीने बीजमंत्र सिद्ध होणे हीच ती गणेश विद्या। या मंत्राचा गणक ऋषी आहे। या मंत्राचा निचृत गायत्री हा छंद आहे, म्हणजे म्हणण्याचा प्रकार आहे। गणपती ही देवता आहे आणि ओम गं गणपतये नमः हा तो अष्टाक्षरी मंत्र होय। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकद या राक्षसाचा नाश करणाऱ्या एकदंताला आम्ही जाणतो। आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतो आणि त्यासाठी एकदंत आम्हास प्रेरणा देवो, तो आम्हाला उत्साहवर्धक ठरो। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्प कर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पै सुपूजितम्। एक दात असलेला, चार हात असलेला आणि त्या चारही हातांमध्ये पाश, अंकुश, दात आणि वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचं चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपारीसारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या रक्तचंदनाच्या गंधाने ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचे पूजन केले जाते असा हा श्री गणेश हे रूप आपल्या परिचयाचे आहे। भक्तानुकंपितं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं संयोगी योगिनां वरः। तो भक्तांवर दया करतो। सर्व जगाचा निर्माण त्यानेच केला आहे। तो आपल्या मार्गावर स्थिर आहे, अविनाशी आहे, सृष्टीच्या आधी प्रगट झालेला आहे, म्हणजेच प्रकृती आणि पुरुष त्यानेच निर्माण केले आहेत। आणि सतत ध्यान करणाऱ्या म्हणजे चिंतन करणाऱ्या सर्व योग्यांपेक्षा तो श्रेष्ठ आहे। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमो नमः। व्रतांचा समूह
म्हणजे तपश्चर्या. या तपश्चर्येचा अधिपती म्हणजेच व्रातपती ह्या गणपतीचं एक नाव, ह्याला माझा नमस्कार असो. गणपती म्हणजे गणांचा नायक, त्याला माझा नमस्कार असो. सर्व अधिपतींमधील प्रथम अधिपती म्हणजेच प्रथम पतये म्हणजेच प्रथमपती, याला माझा नमस्कार असो. त्यानंतर लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत आणि वरदमूर्ती ह्या सर्व गणपतींच्या विविध नावांनी त्याला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. एतद् अथर्वशीर्षं योधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुज्यानो अपापो भवति सर्वत्र अधियानोपविघ्नो भवति धर्म अर्थ काम मोक्षं च विन्दति. जो ह्या अथर्वशीर्षाचं अध्ययन करतो म्हणजेच वाचन मनन किंवा चिंतन करतो, तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही. हिंसा, अभक्षभक्षण, परदारागमन, चौर्य आणि पापसंसर्ग या पाचही महापापांपासून त्याची सुटका होते. जो संध्याकाळी या अथर्वशीर्षाचं अध्ययन करतो त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ ह्या अथर्वशीर्षाचं अध्ययन करणारा निष्पाप होतो, म्हणजेच त्याची पापप्रवृत्ती नाहीशी होते. सर्व ठिकाणी जप करणाऱ्याची सर्व विघ्ने नाहीशी होतात आणि त्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे सर्व प्राप्त होतात. इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं यं कामम् अधीते तं तं अनेन साधयेत् अनेन गणपति अभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्नं जपति स विद्यावान् भवति इति अथर्वणवाक्यं. ब्रह्माज्ञावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति. हे अथर्वशीर्ष श्रद्धा आणि आदर नसलेल्या शिष्याला शिकवू नये. जर कोणी द्रव्य लोभादी मोहामुळे शिकवेल तर तो अत्यंत पापी होईल. या अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने म्हणजे 1000 आवर्तने केली असता ज्या ज्या इच्छा मनात धरल्या असतील त्या त्या सर्व पूर्ण होतील. या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काहीही न खाता म्हणजे उपाशी राहून जो सर्व दिवस याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो असे अथर्वण ऋषींचे वचन आहे आणि म्हणूनच ते विश्वसनीय पण आहे. ब्रह्मादिकांवर मायेचे आवरण आहे हे नीट जाणावे म्हणजेच केव्हाही कशाचेही भय वाटत नाही आणि तो निर्भय होतो. यो दुर्वांकुर यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति
स यशोवान् भवति, स मेधावान् भवति, यो मोदकसहस्रेण यजति, स वाञ्छितफलम् अवाप्नोति, यः साज्यमिद्भिर्यजति, स सर्वं लभते, स सर्वं लभते. जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो तो सर्वत्र यशस्वी आणि बुद्धिमान होतो. जो 1,000 म्हणजे 1,000 मोदकांचा अथर्वशीर्ष मंत्रांचा होम करून तो आपले इष्टफल प्राप्त करून घेतो. घृतयुक्त समिधांनी जो हवन करतो त्याला सर्व काही मिळते, तो सर्व काही मिळवतो. अष्टौ ब्राह्मणात् समम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति. 8 ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकवले असता शिकवणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी गंगा, यमुना, गोदा, कृष्णा इत्यादी महानद्यांच्या तीरावर अथवा महाक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या सन्निध जर याचा जप केला तर तो जप करणारा सिद्धमंत्र होतो. मंत्रात सांगितलेल्या फलाची तात्काळ प्राप्ती होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तो म्हणजे सिद्धमंत्र असे म्हणतात. महाविघ्नात् प्रमुच्यते, महादोषात् प्रमुच्यते, महापापात् प्रमुच्यते, स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति, य एवं वेद इति उपनिषद. या स्तोत्राचा जप करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो, महादोषांपासून मुक्त होतो, महान पातकांपासूनही त्याची मुक्तता होते. हे जो यथार्थ जाणतो तो सर्वज्ञानी होतो, तो सर्वज्ञानी होतो. अशा प्रकारे हे अथर्वण उपनिषद समाप्त झालं.